कर्जत पंचायत समितीचा माजी सभापती तसेच शिवसेना शिंदे गटाचा कर्जत तालुका युवा अधिकारी अमर मिसाळ याला पोलिसांनी अटक केली आहे। सरकारी जमिनीत बोगस कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करून ती शासनाला विकल्याचा गंभीर गुन्हा त्याच्यावर दाखल होता। या प्रकरणात तब्बल 1,36,00,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती, तर सुमारे 20 कोटींपेक्षा जास्त मूल्य असलेली जमीन लाटली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर 7 महिने फरार राहिलेला अमर मिसाळला अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले। नवी मुंबईतील उरण तालुक्यातील विंधने व हरिश्चंद्र पिंपळे गावातील सुमारे 4.27 हेक्टर शासकीय जमीन बनावट कागदपत्रे सादर करून खासगी व्यक्तीच्या नावावर करण्यात आली होती। ही जमीन विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर प्रकल्पासाठी शासनाकडून संपादित करण्यात येणार होती। ही जमीन खासगी व्यक्तीच्या नावावर दाखवून ती शासनास विकण्यात आली। त्यासाठी खोटी ओळखपत्रे, बनावट पॅन कार्ड, बँक खाती इत्यादी वापरून बनावट गेलाराम भुरोमल या नावाने संपत्तीच्या मालकीचा दावा केला गेला। या प्रकरणात अमर मिसाळ, राजेश नाविकसह एकूण 10 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील बेनी ब्रायन डिसूजा, संकेत पाटील, संतोष मराठे, भोजराज भोईर, दत्ता कदमकर आणि निकिता अमरजी यांना यापूर्वीच अटक झाली होती। अमर मिसाळ मात्र राजकीय पाठबळाच्या जोरावर 7 महिने फरार राहिला होता। दरम्यान पोलिसांकडून शोध सुरूच होता आणि अखेर कल्याणच्या गुन्हे शाखेने सापळा रचून त्याला पकडले। पुढे यामध्ये आणखी सहआरोपी आहेत का, सरकारी अधिकाऱ्यांचा हात आहे का, याची माहिती पोलीस तपासातून निष्पन्न होईल। जमाबंदी आयुक्त कार्यालयाने मंजूर केलेले सन 1985चे अलॉटमेंट लेटर बनावट असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले। गेलाराम भुरोमल नावाने बनावट व्यक्ती उभी करून ती व्यक्ती म्हणून सरकारी कागदांमध्ये नोंदी केल्या गेल्या। या बनावट मालकाच्या नावावरून शासकीय जमिनीच्या विक्री व्यवहारांना कायदेशीर रूप दिले गेले। या व्यवहारातून एका खाजगी व्यक्तीकडून सुमारे 1,36,00,000 रुपयांची रक्कम उकळण्यात आली। जमिनीवर बनावट कागदपत्रे सादर करून नोंदी करण्यात आल्या। त्यानंतर त्या जमिनीविषयी काही भूखंड हरीश हेमानी आणि हार्दिक कटारिया या खरेदीदारांना विकले गेले। यासाठी रितसर दस्त नोंद करून रक्कम स्वीकारली गेली। शासनाची ही मालमत्ता असल्याने ही सरळ शासकीय मालमत्तेची लूट होती। सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून अमर मिसाळला अलिबाग न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस या गुन्ह्यातील खालपासून वरपर्यंतच्या संपूर्ण जाळ्याचा तपास करत आहेत। तसेच या फसवणुकीत आणखी कोणी राजकीय व्यक्ती सहभागी आहेत का याचाही शोध सुरू आहे। हा प्रकरण सरकार व न्याय यंत्रणेसमोरील गंभीर आव्हान असून यामधील दोषींवर कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे।